काल छत्रपती संभाजीनगरचे DCP झोन 2 यांना माहिती मिळालेली एक व्हिडिओ प्राप्त झाला आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक बोलताना काही माहिती होती। त्या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे किंवा त्याचे देवाणघेवाण काही दिसत नव्हती। त्या अनुषंगाने त्यांची जे बोलण्याची जी चर्चा होती त्या अनुषंगाने त्यांनी जवाहरनगर पोलीस स्टेशनचे सिनियर PI त्याचबरोबर जे फ्लाइंग स्क्वॉडची जी टीम आहे त्यांना अलर्ट केलं। फ्लाइंग स्क्वॉड आणि जवाहरनगरचे सिनियर PI हे त्या ठिकाणी गेले, त्या दोन्ही लोकांना ताब्यात घेतलं। त्यांनी ज्या व्हिडिओमध्ये जी चर्चा केली होती त्या अनुषंगाने त्यांच्याकडे पुरता विचारपूस केली असता त्याच्यातला जो अशोक वाकुडे म्हणून व्यक्ती आहे जो रिक्षा चालवतो त्यांनी दिनांक 16 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता निदम अहमद खान पठाण जो देखील रिक्षा चालवतो त्याला 2000 रुपये त्याच्या स्वतःकरता 1000 आणि त्याच्या पत्नीकरता 1000 असे 2000 रुपये दिले होते। त्याचं आधार कार्ड आणि त्याचं मतदान कार्ड हे त्यांनी स्वतःकडे ठेवून घेतलेलं होतं जेणेकरून त्यांनी मतदानाला जाऊ नये अशी माहिती प्राप्त झाल्यावरती लगेच आमच्या टीमनी जे FSTचे जे प्रमुख होते सागर गोरे यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे जवाहरनगर पोलीस स्टेशनला, ज्याच्यामध्ये BNS कलम 126(2), 171, 173 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन्ही आरोपी पैसे देणारा आणि पैसे घेणारा या दोघांनाही आरोपींना आपण अटक केलेला आहे। त्याच्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई चौकशी चालू आहे आणि चौकशीअंती पुढील गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कारण की FSTने या सर्व गोष्टीचं व्हिडिओ चित्रीकरण केलेलं आहे आणि ह्या लोकांच्याकडे कोणत्याही प्रकारचं कॅश किंवा कोणत्याही प्रकारचे आधार कार्ड किंवा इतर व्यक्तींचे कोणत्याही प्रकारचे मतदार कार्ड हे मिळून आलेले नाही। त्याचबरोबर ही जी घटना घडलेली होती 16 तारखेला त्या ठिकाणचा देखील पडताळणीने तपासणी केलेली आहे। कोणत्याही प्रकारची कॅश किंवा रक्कम ही त्या दोन्ही आरोपींकडे मिळालेली नाही आहे। आज सकाळी काही प्रसार माध्यमातून अशा बातम्या वाचायला आणि ऐकायला मिळाल्या की काल रात्री काही ठिकाणी मतदार कार्ड जप्त करून मतदान न करण्याविषयी काही करून कारवाई करत आहेत आणि पैसे करत आहेत। रात्री जेव्हा तक्रार प्राप्त झाली CB जेलवर आणि टेलिफोनिक त्याच्यानंतर तातडीनं आमची FST टीम आणि पोलीस विभागाचे अधिकारी यांनी तातडीनं स्पॉटवर व्हिजिट करून जो जुना एक व्हिडिओ कुठेतरी व्हायरल झाला होता त्यामध्ये चर्चा झालेली होती त्याच्या अनुषंगानं पूर्ण चौकशी केली, तपासणी केली। तर ज्यांना 2 आरोपी त्याच्यामध्ये आहेत, एक वाकुडे आणि एक पठाण नावाचे, तर त्यांच्याकडून अशा पद्धतीचं विशिष्ट प्रवर्गाच्या मतदारांनी मतदान करू नये असा ते आग्रह करत असल्याबाबतचा प्राथमिक अंदाज असल्याकारणाने त्यांच्यावर रीतसर FIR दाखल केलेला आहे। जवाहरनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 378/2024 तातडीनं त्यामध्ये गुन्हा रजिस्टर झालेला आहे आणि पोलीस योग्य ते तपास करत आहेत। प्रत्येक तक्रारीची आम्ही तातडीने दखल घेतो आहोत, परंतु त्यामध्ये काही अफवा अशा पसरत आहेत की त्या ठिकाणी पैसे होते, पैसे वाटप करत होते, काही जप्त केले, काही पैसे सोडून दिले वगैरे वगैरे काही चर्चेला उधाण आलेलं आहे। परंतु आमची FST टीम त्या ठिकाणी होती, संपूर्ण कारवाई ही व्हिडिओग्राफमध्ये झालेली आहे, त्या ठिकाणी कुठलाही पैसा आढळलेला नाही आहे। त्यामुळे पैसाच नसल्यामुळे जप्त करण्याचा किंवा सोडून देण्याचा विषयच त्या ठिकाणी येत नाहीये। परंतु ह्या घटनेला जोडून काही स्वतः रचित अशा काही घटना अफवेच्या माध्यमातून व्हायरल करून एक संभ्रमाचं वातावरण निर्माण होण्याचं वातावरण सध्या झालेलं आहे। त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून मी माझ्या सर्व जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य त्या ठिकाणी झालेलं नाही। ज्यांनी असं काही गैरकृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे। आपण कुठल्याही अफवेला बळी न पडता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावं असं माझं सर्व मतदारांना विनम्र आवाहन आहे।